नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्याद्वारे पश्चिम बंगालमध्ये नारी शक्ती वंदन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। याचे औचित्य साधून कामठी इथं माननीय पंतप्रधान मोदी यांच्या लाईव्ह कार्यक्रमाचं सादरीकरण करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर माननीय प्रदेश भाजपा अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाध्यक्ष श्री सुधाकर कोहड़े, माननीय श्री टेकचंदजी सावरकर यांच्या निदर्शनानुसार कामठी मंडळाची जिम्मेदारी माननीय श्री अनिलजी निधान, महामंत्री नागपूर जिल्हा ग्रामीण सौ लतेश्वरी ब्रह्माजी काळे, बचत गट संयोजक नागपूर यांना देण्यात आली होती। श्री अजयजी अग्रवाल, श्री उमेशजी रडके अध्यक्ष कामठी, माननीय श्री चंद्रशेखरजी तुप्पट अध्यक्ष कामठी, श्री कपिलजी गायधने, श्री पंकजजी वर्मा, श्री राजेशजी खंडेलवार, श्री बम्माजी काळे, श्री सचिन डांगे, श्री विजयजी कोंडुलवार, विनोदजी संगेवार, सौ प्रभाताई राऊत, सौ कुंदाताई रोकडे, श्री कुणालजी सोलंकी, सौ प्रीती कुल्लरकर, सौ संगीता अग्रवाल, कुमारी गायत्री यादव, सौ रोशनी कानफडे, महल्लेताई सरपंच, अंकिताताई तडेकर, सौ स्वाती साबळे, सौ सरिता भोयर, सौ लता माणेकर, मीना पाल, मीना गभणे, रंजना सोनी, नेहा भोज, सपना महाजन, पूजा कोरडे, सोनम पाल, सौ रेखाताई झंजाड, सौ नंदाताई बारई, श्री लालसिंहजी यादव, श्री उज्ज्वलजी रायबोले, श्री सुदाम राखडे, रमेशजी वैद्य, अनिलजी पिंगडे, मोहन तिवारी सहित अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते। महिला आघाडीच्या अथक परिश्रमातून या कार्यक्रमाचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। नारी शक्ति के सामर्थ्य का परिचय है और इसलिए आज नारी शक्ति पूरे देश को अपने सामर्थ्य का परिचय दे रही है। नारी शक्ती वंदनच्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांनी संपूर्ण भारत देशामध्ये ऑनलाईन सर्व आमच्या महिला भगिनींना जे आव्हान केलं की बाबा हा भारत देशातील जेवढ्या बी आमच्या नारी शक्ती आहे हा सर्व माझा परिवार आहे आणि मोदीजी आहे तो मुमकिन आहे, मोदीजी आहे तो गॅरंटी आहे। आणि मोदीजीने जे आव्हान केलेलं आहे की हा जो एवढा मोठा भारत देश आहे हा माझा परिवार आहे आणि ह्या परिवारासाठी मी सदैव त्यांनी आज जे भावनात्मक आव्हान केलं सर्वांना, आमच्या विशेष करून आमच्या महिला आघाडींना, की खरोखर एक जे आव्हान त्यांनी केलेलं आहे ह्या आव्हानामध्ये येणाऱ्या 24च्या निवडणुकीमध्ये मोदीजी साहेब पुन्हा पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे पूर्ण नारी शक्ती वंदनच्या माध्यमातून हे पूर्ण नारी शक्ती पुन्हा एकदा मोदीजीच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी राहिल्याशिवाय राहणार नाही असा आम्हा सर्वांना विश्वास आहे आणि हा विश्वास आम्ही सार्थ केल्याशिवाय राहणार नाही। सौ कुंदा रोकडे, बीजेपी महिला अध्यक्ष, मी मोदीजी यांना आयोजन करते की त्यांनी खूप छान कार्यक्रम वगैरे हे केलेले आहे याच्यावरती आणि जे सुरक्षा सगळ्यांना मिळत आहे ती सगळ्यांनी हे करावी आणि जे मोदींनी आता ह्यावर एकच महिन्यासाठी हे केले होते धान्य वगैरे देण्यासाठी ते 5 वर्षासाठी पुन्हा त्यांनी समोर वाढवलेले आहे हे सगळ्यांना हे करते नम्र विनंती। आज पश्चिम बंगाल इथून आमचा नारी शक्ती वंदनाचा कार्यक्रमाचा समारोप आज मोदीजींनी हजारो महिलांमध्ये केलेला आहे। आज त्यांनी ज्याप्रमाणे आम्हाला भावुकतेने एक नारा दिला आहे की मेरा परिवार मोदी परिवार, हे खूप सुंदर टॅगलाईन त्यांनी आम्हाला दिलेली आहे। आज त्यांच्या या कार्यक्रमानुसार आज आम्ही इथे शेकडो महिलांनी इथे सहभाग घेतलेला आहे। त्याचप्रमाणे त्यांनी ज्या स्वयंसहायता समूह आणि नारी शक्ती वंदन यांना कोलॅबरेट करून जो कार्यक्रम आम्हाला दिलेला आहे तो खूप अतिशय सुंदर आणि भरपूर उत्स्फूर्तपणाने त्यांनी इथे सांगितलेला आहे। त्याकरिता खरंच मोदीजींचे खूप खूप धन्यवाद। मोदी सरकार, मोदीजी है तो गारंटी है, मोदीजी है तो गारंटी है, मोदीजी है तो गारंटी है। मेरा परिवार, मोदी परिवार, मेरा परिवार, मोदी परिवार।
सबका परिवार, मोदी परिवार, हम सबका परिवार, मोदी परिवार, पूरे देश का परिवार, मोदी परिवार। आपकी बात मोदी सरकार, भारत माता की जय, माता की जय। मेरा परिवार, मेरा परिवार मोदी परिवार, मेरा परिवार मोदी परिवार। तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.